गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिककरांसाठी जाहीर। सोलापूर जिल्ह्यात 2 दिवसापासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। त्यामुळे बार्शी तालुक्यातील चांदणी नदी परिसरात सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून आगळगाव बार्शी पूल पाण्याखाली गेला असल्याने आगळगाव परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे। मुसळधार पावसामुळे पुढे सोयाबीन, कांदा, मूग, उडीद व इतर सर्व शेतमालाचे मोठे नुकसान झालेले आहे। नमस्कार, मी बबन गायकवाड, आगळगाव। रात्रीच्या अतिवृष्टीमुळे चांदणी नदीला मोठा पूर आलेला आहे आणि त्याच्यामुळे बार्शी तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे। पहिल्यांदा तर मी आगळगाव ग्रामस्थाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो, वाहनधारक व लोकांना, की पुलाची फार मोठी दुरावस्था झालेली आहे। पुलाला खड्डे पडलेले आहेत। पुलावरनं पाणी वाहत असताना कुणीही वाहन घालू नये किंवा कुणीही ये जा करू नये ही आमची आगळगावकरांच्या वतीनं विनंती आहे। तसेच या पुलाची उंची वाढवावी यासाठी आगळगावकर व ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीनं प्रशासनाला वारंवार विनंती करून पत्राद्वारे निवेदन देऊन अजूनही याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रशासनानं काही नियोजन केलेलं नाही आहे। तरी प्रशासनाला विनंती आहे की तालुक्याचा संपर्क तुटल्यामुळे रुग्णवाहिका ह्या सर्व इकडेच अडकलेल्या आहेत। तरी प्रशासनाने लवकरात लवकर या पुलाची उंची वाढवून याकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करावे। नमस्कार। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरोत्सव उत्सवाची पूर्वतयारी सुरुवात झाली असून मंचकी निद्रा या परंपरेला रविवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रारंभ करण्यात आला। संध्याकाळचा अभिषेक पूजानंतर देवीला गाभाऱ्यातून मोठ्या थाटामाटात चांदीच्या पलंगावर विसावण्यात आले। आई राजा उदो उदोच्या घोषणा वातावरणात दुमदुमून गेल्या। मंचकी निद्रेचा हा सोहळा पारंपरिक रीतिरिवाजानुसार मोठ्या भक्तिभावाने पार पडला आहे। यासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात तयारी सुरू होती। मंचकी मित्र निद्रेसाठी आवश्यक असणारी सर्वच पूर्वतयारी यावेळी करण्यात आली। भगवतीच्या गाद्यांचा कापूस पिंजण्याचा मान परंपरेप्रमाणे मुस्लिम समाजातील पिंजारी कुटुंबियांकडे होता। शमशुद्दीन पिंजारी यांनी पत्नीच्या सहकार्याने हा मान पार पाडला। संध्याकाळी खंडोबा देवस्थानाचे पुजारी वाघे यांनी आणलेला भंडारा देवीच्या मूर्तीला लावण्यात आला। त्यानंतर 2 धार्मिक विधी संपन्न झाले। त्यानंतर देवीला सिंहासनावरून पलंगावरून विराजमान करण्यात आले। यावेळी मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक तहसीलदार माय माने, धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे यांच्यासह मंदिर संस्थानाचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी, सेवेकरी व मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि
स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बीड जिल्ह्यामध्येही मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून बीडच्या आष्टी, पटोदा, शिरोर, गेवराई, बीड, वडवानी, केजसह जवळपास सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे। या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतासह घर, जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले आहे। त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। जनावरांसह झाडेही वाहून गेले आहेत। पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। दरम्यान शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। प्रचंड पाऊस असल्यामुळे या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे। हे सर्व गावातील तरुण मंडळी या घराच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे आतमधील ज्वारीची, बाजरीची काही जे पोते असतील ते त्या ठिकाणी अशा गाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिफ्ट करत आहेत। सगळे त्या ठिकाणी मदतीला तरुण वर्ग धावून आलेला आहे, पाहू शकता। आणि ही बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचं सुरू आहे। या बाजूला पूर्ण पाणी गेलेलं आहे, या मागच्या घरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे, तेही त्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. एसटी बसमध्ये चढून चालकाला मारहाण केल्याची घटना जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील पारखेड फाट्याजवळ घडली आहे। मेहकर खामगाव बस खामगावाकडे जात असताना तुषार अर्जुन राठोड या तरुणाने आपली आई येईपर्यंत बस थांबवा अशा चालकाला सूचना केल्या। मात्र बराच वेळ झाल्यानंतर देखील या तरुणाची आई आली नसल्याने चालकाने बस काढली। त्यामुळे राग अनावर झालेला तुषार राठोड यांनी बसमध्ये चढून चालकाला मारहाण केली, ज्यामध्ये चालक किरकोळ जखमी झाले असून जनेफेल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे। मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराचसा व्हायरल होतो आहे। मी त्याला म्हणून तू बाजू आहे फक्त त्याला काय म्हणलं तू बाजू गाडी मी नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. काल धाराशिव जिल्हा व तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नदीकाठच्या गावांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे। सदर नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून घ्यावे। भरीव नुकसान भरपाईसाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करत असून लवकरच नुकसान भरपाई देखील मिळेल। नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा रणजित सिंग यांनी केले आहे। आता आपण तेर गावात आहोत, शेजारीच तेरणा धरण आहे।
तिथे 24 तासामध्ये 200 mm पाऊस रेकॉर्ड झालेला आहे. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीचा पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. जवळा, दुधगाव 2-3 गावात जाऊन आले, पुढे आता अजून जाणार आहे. प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालंय. अनेक घरांमध्ये पाणी गेलंय आणि प्रशासन सकाळपासूनच कामाला लागलंय. तहसीलदार मॅडम तर आपल्या बरोबरच आहेत आणि सगळे तलाठी जे आहेत ते फील्डवरती आहेत. त्यामुळे मला आवर्जून सांगायचं आहे की पंचनामे करून घेण्याच्या बाबतीमध्ये सर्वांनी थोडंसं सतर्क राहायला हवं. आपल्याला माहिती आहे की आधीच्या टप्प्यामध्ये देखील असाच प्रचंड पाऊस पडला होता आणि पंचनामे झाले. 33% जास्त नुकसान किती क्षेत्राचं झालं याची नोंद आहे आपल्याकडे. पण आता परत एकदा पाऊस पडल्यामुळे नुकसान अजून वाढलेलं आहे. त्यामुळे 100% नुकसान म्हणजे 100% क्षेत्रावरती 33% जास्त नुकसान आहे असं मला सगळीकडे सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे अपेक्षा हीच आहे की अनुदान जे आहे ते आपल्याला सर्वच क्षेत्राला मिळायला हवं. NDRF SDRFच्या अनुषंगाने जिथे 33% जास्त नुकसान झालंय, ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे किंवा मग ज्या नदी नाल्याला पूर आला आणि शेजारी पाणी जाऊन शेतामध्ये नुकसान झालंय. मी कंप्लीट अजून दुसरी एक अडचण अशी झालेली आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत 50% जास्त पाऊस झालेला आहे. सततच्या पावसाचं जे आपण निकष लावला त्याच्यामध्ये एक अट अशी होती की सरासरीपेक्षा 50% जास्त पाऊस जर पडला तर मग आपण NDRF SDRFच्या निकषाप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करत होतो. तर त्या निकषाच्या बाबतीमध्ये बैठक पुढच्या आठवड्यात 8-10 दिवसात लागेल. तो विचार देखील करावाच लागणार आहे कारण अनेक ठिकाणी सलग 5 दिवस 10-10 mm पाऊस पडला नाहीये, परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान जे आहे ते नक्कीच झालेलं आहे. तर त्याचा देखील विचार शासन स्तरावरती चालू आहे. आपले आदरणीय कृषी मंत्री भरणे मामांबरोबरही चर्चा झालेली आहे, संबंधित सचिवांबरोबरही चर्चा झाली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरती हा विषय लवकरच नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेरणा नदीच्या परिसरामधील काही गावांमध्ये पूल देखील तुटलेले आहेत आणि काही गावामध्ये घरामध्ये देखील पाणी नुकसान झालेलं आहे, त्याची पण पाहणी आपण. आता जवळ्यामध्ये एक पूल जो आहे तो पार्शियली वाहून गेलेला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना आता त्रास होणार आहे. त्यामुळे तातडीने PWDला आपण सूचना दिल्यात. उद्या परवाच तिथे तात्पुरती सोय करतील आणि एक 17 लाखाचं एस्टिमेट आहे. त्याप्रमाणे आपण पुढच्या काळात काम आपण तातडीने करून घ्यायचा प्रयत्न करू. घरामध्ये जे पाणी गेले त्याचे पंचनामे चालू आहेत. आता दुधगावमध्ये सुद्धा अनेक पूल असे आहेत ज्याच्यावरनं पाणी मोठ्या प्रमाणात गेलंय. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? काल धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे तेरणा नदीला महापूर आला आहे. या पाण्यामुळे कळंब तालुक्यातील संजितपूर या गावाचा संपर्क बराच काळ तुटला होता. नदीकाठच्या शेतामध्ये सोयाबीन पिकात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचल्याने नदीकाठी असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. शहरातील बागे फिरदोस भागात रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडी ही मोठी समस्या ठरत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर तसेच संबंधित अधिकाऱ्यांसह स्थळाची पाहणी केली. पाहणी दरम्यान रस्ते दुरुस्तीकरण, अतिक्रमण हटवणे आणि वाहतूक नियंत्रण यांसारख्या उपचारांवर चर्चा करण्यात आली. आमदार रईस शेख यांनी प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर यांनी नागरिकांना विश्वास दिला की या समस्यांवर प्राधान्याने काम करून लवकरच ठोस कार्यक्रम योजना अंमलात आणली जाईल. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात नवीन घडामोडींसह. न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती केल्यावर काही दिवस मी पण संभ्रमात होतो की शिवसेनेशी युती म्हणजे थेट भाजपाला पाठिंबा. पण काही अवश बारीक विचार केला तर साहेबांनी समाजहितासाठी घेतलेली भूमिका ही योग्यच. ज्यांनी आयुष्यभर आंबेडकरांसाठी विचारासाठी संघर्ष केला त्यांच्यावर विचार श्रेणी मतभेदाच्या नावाखाली शंका घेणं म्हणजे आपल्या समाजाच्या न्यायासाठी उभा असलेल्या नेतृत्वावरच अविश्वास दाखवणं होय. सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घेतलेली युती ही काही तात्पुरत्या राजकारणाची नाटकी कृती नाही. ही युती आहे आंबेडकरी जनतेची आशा, आकांक्षा, अपेक्षा थेट सत्तेच्या दरवाजापर्यंत पोहोचवण्याची. आजपर्यंत आपण नेहमीच एक गोष्ट ऐकत आलो, आपल्या समाजाला सत्ता मिळाली पाहिजे. मग ती सत्ता मिळवण्यासाठी जेव्हा एखादा नेता युती करून त्या दिशेने वाटचाल करतो तेव्हा त्या कृतीला टीकेनेच का गाठलं जातं, त्यावर टीकाच का होते. दुसऱ्याही बाजूने विचार करू शकतो ना आपण. राजकारण आणि विचार दोघे वेगवेगळे असले तरी दिशा समाजहिताचीच आहे, यात कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. हो, मान्य आहे, एकनाथ शिंदे यांची युती भाजप सोबत आहे. भाजप आणि आंबेडकरी चळवळीचे विचार अनेकदा नव्हे तर परस्पर विरोधी ठरले आहेत. विरोधी आहेतच, त्यात दुमत असण्याचं कारणच नाही. पण ते विचार खवाय वेगळे असले तरी विशिष्ट मुद्द्यांवर कृती करताना एकत्र येणं हाच राजकारणाचा भाग असतो. साहेबांनी केलेली युती हा एक राजकीय भाग आहे. आपण त्यात समाजाचं पूर्णतः हित आहे हे कालांतराने समजेल. आंबेडकरी नेतृत्वाचं उद्दिष्ट हे केवळ भाजप विरुद्ध, काँग्रेस विरुद्ध किंवा कोणत्याही पक्षविरोधी नाही, तर बहुजन समाजासाठी शाश्वत विकास, सशक्त सहभाग आणि सत्ता संस्थेच्या हक्काचं स्थान मिळवणं हे आहे. बाबासाहेबांनीही केलं होतं तेच तत्कालीन युती. समाजहितासाठी आज जे लोक टीका करत आहेत त्यांनी बाबासाहेबांचा अभ्यास करावा. त्यांनी काँग्रेसला विरोध केला पण संविधान समितीसाठी सगळ्यांसोबत काम केलं, कारण देश आणि समाजाचं हित त्यांच्या डोळ्यासमोर उभं होतं. त्यांनी स्वतःच्या पक्षाला निवडून लढावया उभं केलं, पण काही वेळा काँग्रेसशी समन्वयही ठेवला. त्यांची लढाई होती विचारांसाठी आणि त्यासाठी कोणती युती उपयुक्त ठरेल हे त्यांनी काळजीपूर्वक ठरवलं.
सरसेनानी आनंदराज आंबेडकर हेच करत आहेत. त्यांचा विचार आहे आंबेडकरी, पण कृती आहे राजकारणी. प्रभावी स्थान मिळवण्यासाठी विरोधी बाकांवरून घोषणा देणं सोपं असतं, पण सत्ता जवळून बघणं, घडवणं कठीण असतं आणि गरजेचंही आहे. आपल्या समाजासाठी आज गरज निर्णय घेणाऱ्या टेबलावर स्थान मिळवण्याची, आपल्या मुलांना शिक्षणात स्कॉलरशिप मिळावी, आरक्षण टिकावं, नोकऱ्यात रिस्पेक्टेशन वाढावा, दलितांविरुद्ध अत्याचार होऊ नये, जातीबद्धाय कोणी होरपळू नये. हे सगळं फक्त घोषणा देऊन होत नाही. त्यासाठी सरकारमध्ये स्थान हवं आणि ते स्थान आज निर्माण करण्याचं काम सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब साध्य करत आहेत, असं मला वाटतं. ही युती म्हणजे निष्ठा विकणं नाही, तर ती दूरदृष्टी आहे. त्यांनी आपला झेंडा बदलला नाही, त्यांनी आपली विचारसरणी फेकून दिलेली नाही. त्यांनी आपले निर्णय घेताना कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला आहे. एकट्याने ठरून निर्णय नाही घेतला. म्हणूनच ही युती म्हणजे निष्ठावान नेतृत्वाची विचारसरणी पावली आहे. नाटकी बदल नव्हे, असे मी ठामपणे सांगतो. राजकारण म्हणजे शक्यतेचा भूतकाळ अडकणं नव्हे, तर समाजहिताच्या शक्य भविष्यासाठी सखोल निर्णय घेणं. या युतीमुळे आंबेडकरी समाजाचं स्थान आणि मजबूत होईल, असं मनोमनी वाटतं. आजपर्यंत आपण नुसती मागणी करत आलो आहोत, आता कृती सुरू झाली आहे. आजवर आपण टीका करत राहिलो, अशा संस्थांमध्ये आपली परिस्थिती दाखवण्याची वेळ आहे. आजवर आपण रस्त्यावर संघर्ष केला, आता निर्णय घेताना टेबलावर बसा आणि निर्णय घ्या, ही वेळ आहे. समाजाच्या प्रतिष्ठेसाठी युती केली आहे, विचारांच्या विश्वासासाठी त्याग नाही केला आणि आपल्याला नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सांगोसांगी गावामध्ये घराची पडझड झाली आहे. बोरी नदीच्या काठावरील असणारी शेती पूर्णतः भुईसपाट झाल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांनी 2 एकर जमिनीत ऊसाची लागवड केली होती. या ऊसासह शेतातील माती ढगफुटी सदृश्य पावसामुळे वाहून गेली असून लाखोचे नुकसान झाले आहे. यावेळी शेतकरी नेताजी मंजुळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की संगोळगी बहते गेल्या 4 वर्षापासूनही असंच चालू आहे. याच्यावर वारंवार या नदीकाठच्या लोकांना त्रास होत आहे, तरी या प्रशासनाने अद्यापपर्यंतही अजून आलेलं नाहीये. 2-3 दिवसापासून हे पाणी इथं वाहत चाललेलं आहे. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे, पपईचे नुकसान झालेले आहे. आणि माझं एवढंच विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांना की जास्तीत जास्त या लोकांना अर्थसहाय्य मिळावं. तुटपुंजा अर्थसहाय्य मिळाल्यावर यांचं ते पेरणीचा खर्चही निघणार नाहीये, तरी जास्तीत जास्त मिळावे अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो. किती एकर नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींचा अपमान राज्यभरात भाजपा आक्रमक झालेली आहे. जालना भाजप कार्यालयावर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार निदर्शने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांच्या काँग्रेस पक्षाकडून एका कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरून अपमान करण्यात आला आहे.
यामुळे संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या विरोधात जालन्यातील भाजप कार्यालयाजवळ महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोरदार निदर्शने देखील करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा अपमान करून काँग्रेसकडून खालच्या दर्जाचे राजकारण करण्यात आले आहे। त्याबद्दल संपूर्ण देशाच्या व महिलांच्या भावना दुखावल्या आहेत। त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात आज पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या विरोधात तीव्र निदर्शने व आंदोलने करणं निषेध व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे जालना भाजप कार्यालयावर सुद्धा आज भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाचा निषेध नोंदवला व काँग्रेसच्या नेता सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांचे गोरट्याल शुभांगी देशपांडे यांनी विरुद्ध दर्शवत व्यक्त केले आहे। नमस्कार, आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर संपूर्ण देशातच या गोष्टीचा निषेध करतो आहोत की काँग्रेस पक्षाने अतिशय नीच आणि हीन अशी पातळी गाठलेली आहे की त्यांनी काय ते देशासाठी करणार किंवा काय करायला पाहिजे हे बोलायचे सोडून त्यांनी दिवंगत असलेल्या ज्या पंतप्रधानांच्या मातोश्री आहेत हिराबेन यांना त्यांनी या राजकारणात ओढलेलं आहे आणि AI च्या मार्फत अतिशय एक आक्षेप